माणसं म्हणाली, ताई बाळूमामांचं दास नेमकं कोण झालं आणि बाळूमामानं नेमकं कुणाला त्रैलोक्यात भीती ठेवली नाही. बाळूमामांचा लहानपणीचा सवंगडी गावच्या पंचाचा मुलगा, नाव त्याचं गुंडप्पा. मालिकेमुळं बऱ्याचशा लोकांना ती माहिती असेल. लहानपणीचं असणारा सवंगडी, नाव त्याचं गुंडप्पा, गावच्या पंचाचा मुलगा आहे. मामा असंच एक दिवशी रानात असताना कानावरती बातमी आली, बाळू अरे गावच्या पंचाचा मुलगा गेला की रा. गावच्या पंचाचा मुलगा मरण पावला. अरे काळा निघाला घातला त्याच्यावरती. मामानं स्मित हस्य केलं, म्हणली याड लागलं का? मला सांगितल्या बगर गुंडाप्पा कुठं बी जात नसतो. लोक म्हणली याला सांगण्यात काही तथ्य नाही. गावच्या पंचाचा मुलगा म्हणजे गर्दी काही थोडी झाली असेल का? सगळा गाव या पंचाच्या दारामध्ये जमा झाला. सगळे गावकरी पंचाच्या दारामध्ये जमा झाले. कितीही श्रीमंत माणूस जाऊ दे, पण शेवटची अंघोळ त्याला घरात नाही, बाथरूम मध्ये नाही, अंगणातच घालावी लागते. या गुंडप्पाला अंगणामध्ये काढलं. अंत्ययात्रेची तयारी चालू झाली. सगळा गाव त्या गुंडप्पाच्या कडेने उभा आहे. आक्रोश चालू आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. सगळे शोक व्यक्त करतायत. इतक्यामध्ये माझा मामा पळत पळत आला आणि सगळ्यांमधून वाट काढत काढत गुंडप्पापर्यंत पोहोचला. आणि माझा मामा सांगू लागला, अरे का मन रडताय? काय बी झालं नाही माझ्या मैत्राला, त्याला काय बी झालं नाही. आणि मला सांगितल्या बगर हा गुंडप्पा कुठं बी जात नसतो. लोक म्हणली धनगराचं कार्ट येड खुळे बाळू, त्याच्या नादी लागू नका. अंत्ययात्रेची तयारी चालू झाली. माझा मामा गुंडप्पापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. लोक माझ्या मामाला उडून धरू लागले. मामा सांगू लागला, अरे मला जाऊ द्या त्याच्यापर्यंत, त्याच्या पुत मला जाऊ द्या. त्यातला एक जण म्हणाला, काय पुढे जाऊन त्याला उठवणार आहे की काय? होय, मी त्याला उठवणार आहे. लोक म्हणली धनगराच्या कार्ट्याच्या नादी लागू नका, ते बाळू खुळा. बाळूला वेळ लागला. एक जण म्हणाला, म्हणतोय तर जाऊ द्या त्याला. इतक्या गर्दीतून वाट काढून माझा मामा गुंडप्पापर्यंत पोहोचला. गुंडप्पाला सांगू लागला, काय रे गुंडप्पा, का म्हण झोपलास? माझ्या मामानं आपला उजवा पाय गुंडप्पाच्या माथ्यावरती ठेवला. हातामध्ये असणारी काठी जमिनीवरती आदळली आणि माझ्या मामावरती आकाशाकडे पाहू लागला. जसं माझ्या मामानं हातातली काठी जमिनीवर आदळली, ढगांचा गडगडाट होऊ लागला, विजा कडकडू लागल्या आणि माझ्या मामावरती पाहू लागला. कदाचित आपल्याला वाटत असेल मामा कळाला विनंती करतील की माझ्या मैत्रीला उठवा, पण असं झालं नाही. मामानं सांगितलं, कळाला जर माझा मैत्र नाही उठला तर गाठ या बाळू धनगराशी आहे, गाठ या बाळू धनगराशी आहे. एका क्षणामध्ये देवा घरी गेलेला गुंडप्पा उठून बसला. ही ताकद दुसरी तिसरी कोणाची नाही, ही ताकद जगाच्या मालकाची आहे. आणि ऐका, दासच जर व्हायचंय तर त्या देवाची दास व्हा, नाही त्याचा दास काय होता. आणि जर तुम्ही देवाचे दास झालात, तुम्हाला इहलोकातच नाही तर त्रैलोक्यात माझा मामा कसलीच भीती ठेवणार नाही. अभंगाचं पहिलं